नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. ही जी सर्व सुंदर झाडं आहेत ना, ही सगळी इंडोर प्लांट्स आहेत. म्हणजेच अशी झाडं जे तुम्ही घराच्या आतमध्ये लावू शकता. म्हणजे इंडोर म्हणजे घरा आतमध्ये, म्हणजेच या झाडांना ऊन लागत नाही. सावलीमध्ये ही झाडं अतिशय छान वाढतात. तुमच्या घरामध्ये जिथं स्वच्छ सूर्यप्रकाश येत असेल ना, अशा ठिकाणी ही झाडं जर ठेवली ना तुम्ही, म्हणजे खिडकीजवळ जिथे ऊन येतं थोडंफार सकाळचं किंवा स्वच्छ सूर्यप्रकाश असतो, अशा ठिकाणी झाडं खूप छान वाढतात. तसंच बऱ्याच ठिकाणी बाल्कनीमध्ये पण ऊन येत नाही किंवा सकाळचे 1-2 तास फक्त ऊन असते, अशा बाल्कनीतही ही झाडं खूप चांगली वाढतात. आता ह्या इंडोर झाडांमध्ये भरपूर प्रकार मिळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यातली फक्त आज 6 झाडं सांगणार आहेत का जी वाढवायला अतिशय सोपी आहेत आणि योग्य काळजी जर घेतली ना तर ही झाडं अनेक वर्ष तुमच्याजवळ राहतात. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून पण सांगा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर सगळ्यात पहिलं झाड जे आहे ना तुमच्यासमोर, हे आहे ॲग्लोनिमा. आता ही ॲग्लोनिमाची स्नो व्हाईट व्हरायटी आहे. तर ॲग्लोनिमाचं वैशिष्ट्य म्हणजे याचे पानं फार सुंदर असतात. याला फूल नाही येत, कधीतरी येतं असं, पण याचे पानांचं जे सौंदर्य असतं ना, ह्या पानांच्या सौंदर्यासाठी ॲग्लोनिमा जरूर लावावं. एकदा जर तुम्ही हे झाड ॲड केलं, म्हणजे आणलं ना तुमच्या बागेमध्ये, मग तुम्हाला तो छंद लागतो की याच्या मी सगळ्या व्हरायटीज कशा गोळा करील. तर माझ्याकडे आज जवळजवळ 5 ते 6 व्हरायटीज याच्या आहेत. असे काहींचे लाल पानं असतात, काहींचे हिरवे पानं असतात, असे सुंदर. आणि हे झाड थोडीशी स्लो वाढ असते याची सुरुवातीला, पण तुम्ही जर त्याला भरपूर खतं वगैरे घातलं ना तर छान वाढतं ते. तर हे बघा, एका झाडापासून तुम्ही अनेक झाडं तयार करू शकता. तर ही माझी मोठी कुंडी गच्च भरली होती, त्यातनं मी हे 3 असे फुटवे काढले त्याचे आणि 3 कुंड्यांमध्ये लावले. ते पण आता बघा किती छान वाढलेत. भरपूर त्याला नवीन पानं पण फुटलेत आणि शेजारनं याला सुद्धा नवीन फुटवे यायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे ह्या झाडांची संख्या तुम्ही वाढवू शकता. आणि काय होतं, कधी कधी आपलं मूळ झाड जर मेलं काही कारणाने, म्हणजे खराब झालं, तर तुमच्याकडे ते लावलेलं नवीन कटिंगचं पासून केलेलं किंवा फुटव्यांपासून केलेलं नवीन रोप तयार असतं. त्याच्यानंतर हे दुसरं झाड म्हणजे हे आहे झिझी प्लांट म्हणतात याला, किंवा झामिया. तर याच्यामध्ये ब्लॅक झामिया आणि ग्रीन झामिया असे 2 प्रकार माझ्याकडे आहेत. हे पण झाड अतिशय सोपं आहे वाढवायला. ॲक्च्युली याची रोपं थोडीशी महाग मिळतात बरं का घेताना. तर ॲग्लोनिमाची किंमत मी तुम्हाला सांगितलेली आहे, त्याची 250 पासून सुरुवात होती आणि बरोबर 700-800 रुपयापर्यंत त्याच्यात प्रकार आहेत. आणि झामियाचं पण 200-250 पासून तुम्हाला रोप मिळतं. आणि त्याचं प्रपोगेशन करणं म्हणजे नवीन झाडं तयार करणं ह्याचं पण खूप सोपं आहे. असं कटिंग काढून तुम्ही लावायचं, त्या कुंडीमध्ये मी दाखवलं तुम्हाला ते. आणि एका सिंगल पानापासून सुद्धा तुम्ही याचं झाड तयार करू शकता. याला ना खाली अशा गाठी येतात जमिनीमध्ये आणि नवीन झाड तयार होतो. तर 3 नंबरला आहे स्पायडर प्लांट. हे तर खूप कॉमन पण आहे आणि तुम्हाला सगळीकडे दिसत असेल आणि अगदी सहज लावू शकता तुम्ही. याला असे पफ्स येतात खाली, हँगिंगमध्ये खूप सुंदर दिसतं बघा, असे दाट होतात बघा. अतिशय सुंदर हँगिंगसाठी हे झाड आहे. आणि याचे जे हे पफ्स आहेत ना, याच्यापासून नवीन रोपं अगदी सहज तयार होतात. हे पफ काढून तुम्ही जर एखाद्या बाटलीत जर ठेवलं ना पाण्यामध्ये, त्यातही त्याला मुळ्या फुटतात लगेच. अक्षरशः 3 ते 4 दिवसात मुळ्या फुटतात. आणि मातीमध्ये पण लवकर रोप तयार होतं त्याचं. त्याच्यानंतर पुढचं झाड आहे हे रबर प्लांट. हे रबर प्लांट याच्यामध्ये पण एक व्हेरिगेटेड आणि ही अशी ग्रीन व्हरायटी आहे माझ्याकडे. याच्यात एकदम एक डार्क ब्लॅक कलरमध्ये पण येतं बघा, काळपट कलरचे पानं असतात, ती पण खूप सुंदर व्हरायटी असती. ह्याचे रोपं तुम्ही कटिंग करून तयार करू शकता. आणि एकदा आपण वरनं शेंडा कट केला ना की खालनं जास्त फुटवे पण येतात, म्हणजे झाड आपलं दाट पण होतं. हे जमिनीमध्ये जर लावलं तर खूप मोठं होतं आणि कुंडीमध्ये पण ते छान वाढतं आणि दिसायला खूप सुंदर दिसतात ही झाडं. त्याच्यानंतर 5 नंबरचं आहे हे स्नेक प्लांट. हे स्नेक प्लांट तर सगळ्यात सोपं झाड. ह्याला तुम्ही महिनाभर पाणी नका घालू तरी हे झाड तुमचं मरत नाही. छान अशी तलवारीच्या पात्यासारखी पानं असतात. त्याच्यात ती हिरवी व्हरायटी एक, नंतर हे व्हेरिगेटेड म्हणतात याला, नंतर हे डॉर्फ व्हेरिगेटेड आहे. त्याच्या पुढे त्याच्या शेजारी एक आहे, ते पण डॉर्फ, ही ग्रीन व्हरायटी आहे. ह्याच्यामध्ये पण 5-6 व्हरायटीज येतात. तर माझ्याकडे याच्या 4 व्हरायटीज आहेत. आणि याच्या पण म्हणजे नवीन रोपं तयार करणं अतिशय सोपं आहे. याचे जे असे शेजारी फुटत जातात ना याला झाडं, ते काढायचे. आता हे बघा, हे मी इथे नवीन रोप तयार केलं, अगदी छोटंसं लावलं होतं पण छान झालं ते आता. आणि अगदी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये पण ते खूप छान वाढतात. किंवा एक मोठं पान जर तुम्ही काढलं ना, त्याचे 7-8 तुकडे करायचे, म्हणजे जसे आपले होते पानाच्या साईजवर,
आणि ते तुकडे तुम्ही मातीमध्ये लावा पानं कट करून, त्याच्यापासनं पण रोपं तयार होतात. एवढं सोपं आहे झाड. तुम्हाला जर नेहमी गावाला वगैरे जावं लागत असेल ना, तर तुमच्यासाठी ते झाड अगदी उत्तम. त्याच्यानंतर हा 6वा प्रकार, हा सगळ्यांना माहीत असणारा अतिशय कॉमन असा मनी प्लांट. त्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत. त्याच्या 4-5 व्हरायटीज माझ्याकडे आहेत. हँगिंगसाठी अगदी बेस्ट. तर हे एन्जॉय पोथॉस आहे, म्हणजे मनी प्लांटचीच व्हरायटी, एन्जॉय मनी प्लांट. ही माझी हँगिंगची कुंडी बघा, अगदी दाट झालेली आणि खाली काड्या पण आलेल्या आहेत. आणि ह्याचे पण कटिंग काढून लावत राहायचे. कटिंग काढल्यामुळं आपलं झाड पण घनदाट होतं आणि आपल्याला नवीन रोपं तयार होतात. याच्यामध्ये माझ्याकडे मार्बल क्वीन मनी प्लांट आहे, निऑन मनी प्लांट आहे, असे भरपूर प्रकार आहेत. आणि हे झाडं, ही सगळी झाडं जी आहेत ना, ही वातावरण शुद्ध करण्याचं काम करतात. म्हणजे हवेमध्ये जे टॉक्झिन्स असतात ना, विषारी वायू, ते शोषून घेतात आणि त्यामुळे वातावरण शुद्ध होते. आणि हे नासाचे संशोधन आहे. वातावरणातील प्रदूषण आता सध्या एवढे वाढलेले आहे ना, की प्रत्येकाने ही झाडं आपल्या घरात किंवा आजूबाजूला लावलीच पाहिजेत. आणि ही सर्व झाडं खूप लो मेंटेनन्स झाडं आहेत, कारण ही सावलीत असतात, त्यामुळे पाणी खूप कमी लागतं. तसंच या झाडांमध्ये पानगळ पण फार कमी प्रमाणात होते, त्यामुळे कचरा होत नाही. त्यामुळे ही झाडं तुम्ही लावाच. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? थँक्यू.